नमस्कार. राज्यात एस-आय-आरच्या प्रक्रियेची सुरुवात झाली असून प्रत्येक मतदाराला एस-आय-आर फॉर्म भरून आपल्या BLOना द्यायचा आहे. हा एस-आय-आर फॉर्म कशा प्रकारे भरायचा याविषयीची प्रक्रिया आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मतदार यादी अद्ययावतीकरणासाठी अशा प्रकारचा फॉर्म आपल्याला BLO देणार आहेत व आपल्याला तो फॉर्म भरून BLOना परत द्यायचा आहे. हा फॉर्म कसा भरावा हे समजून घेण्यासाठी आपण फॉर्मचे 4 भागांमध्ये वितरण केलेले आहे. त्यातील पहिला भाग आपण आधी समजून घेऊ. BLO जेव्हा आपल्याला हा फॉर्म देतील तेव्हा या फॉर्मच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला आधीच आपले नाव, आपलं ओळखपत्र क्रमांक व पत्ता तसेच आपला अनुक्रमांक, भाग क्रमांक, आपल्या विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघाचं नाव आणि राज्य ह्या गोष्टी या फॉर्मवरती आधीपासूनच प्रिंटेड असतील. त्याच्या बाजूला एक QR कोड असेल. या QR कोडचा वापर BLO मतदाराची माहिती घेण्यासाठी करणार आहेत. QR कोडच्या उजवीकडे आपल्याला एक फोटो दिसत असेल. तर हा जो फोटो आहे तो आपल्या मतदार कार्डावरील फोटो आहे. याच्या बाजूला आपल्याला सध्याचा फोटो जोडायचा आहे. हा आता जो लेटेस्ट फोटो आहे आपला तो या आपल्या जुन्या फोटोच्या बाजूला येईल. हा आपल्या फॉर्मचा भाग 1 आहे. फॉर्मचा भाग ए हा आपल्या माहितीशी संबंधित असला तरी भाग क्रमांक 2, 3 व 4 हे सर्वांना समानच मिळणार आहेत. यापुढे आपण आता 2 व 3 भाग कसा भरावा याविषयी माहिती घेणार आहोत. आता इथे भाग 2 डावीकडे व भाग 3 उजवीकडे आपल्याला दिसत असेल. आपल्याला या दोघांपैकी एकच भाग भरायचा आहे. ज्यांचे नाव 2002च्या SIR मध्ये होते त्यांनी डावीकडील भाग आपल्याला भरायचा आहे व ज्यांचे नव्हते त्यांनी उजवीकडील भाग भरायचा आहे. तर आपण आधी समजून घेऊ. डावीकडील जो भाग आहे मागील SIRच्या मतदार यादीतील मतदाराचा तपशील. तर आपण हे कसं चेक करणार, तर ECI नेट म्हणून इलेक्शन कमिशनची जी ऍप आहे तिच्यावरती आपण आपला ओळखपत्र क्रमांक, आपलं राज्य निवडून आपण मागच्या SIR मध्ये समाविष्ट होतो की नाही याविषयी माहिती घ्यायची आहे. जर आपण समाविष्ट असू तर ECI नेट ऍप मधून आपल्याला मतदाराचे नाव, त्यावेळेसचा आपला ओळखपत्र क्रमांक, आपल्या त्यावेळेसचं नातेवाईकाचं टाकलेलं नाव, नातं, जिल्हा, राज्य, मतदारसंघाचे नाव इत्यादी गोष्ट ECI नेटच्या ऍप वरून आपल्याला मिळतील. जर आपला समावेश मागच्या SIR मध्ये अर्थात 2002-3च्या SIR मध्ये जर असेल तर आपल्याला डावीकडचा भाग 2 भरायचा आहे. जर आपलं SIR मध्ये मागच्या नाव नसेल 2002-3 मधल्या तर आपल्याला काय करायचंय, तर याच्या उजवीकडील जो भाग 3 आपल्याला दिसत आहे आपल्याला हा भरायचा आहे. यामध्ये आपल्या नातेवाईकाचं नाव जर SIR मध्ये असेल आधीच्या तर हा भाग आपण भरणार आहोत. तर नातेवाईक म्हणजे कोण, तर आपले आई, वडील, आजी किंवा आजोबा यांपैकी एका व्यक्तीचं नाव मागील SIR मध्ये असेल तर तेव्हा आपण हा भाग भरणार आहोत. त्या SIR मध्ये आपण आपल्या जे नातेवाईक आहे त्यांचं नाव, त्यांचं त्यावेळेसचं ओळखपत्र क्रमांक जर उपलब्ध असेल तर ते, तसंच त्यांच्या नातेवाईकांचं नाव, नातं, जिल्हा, राज्य व मतदारसंघाचे नाव आपल्याला ECI नेटच्या ऍप मधूनच इथे भरून घ्यायचं आहे. म्हणजे आपण डावीकडे किंवा उजवीकडे या दोघांपैकी एकच बाजू भरणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर मागील SIR मध्ये आपलं नाव असेल तर आपण डावीकडचा भाग 2 भरणार आहोत. मागील SIR मध्ये आपलं नाव नसेल, आपल्या नातेवाईकांचं म्हणजे आई, वडील, आजी, आजोबांपैकी जर कोणाचं नाव असेल तर आपण उजवीकडील भाग भरणार आहोत. त्यानंतर आपण भाग 4 विषयी माहिती घेऊ. भाग 4 म्हणजे आपली सध्याची माहिती आहे. याच्यामध्ये आपण आपली जन्मतारीख, आपला उपलब्ध असलेला आधार क्रमांक, आपला मोबाईल क्रमांक, वडिलांचे किंवा पालकांचे नाव, जर ते हयात असतील तर त्यांचं मतदार ओळखपत्र क्रमांक, आईचं नाव, त्यांचं मतदार ओळखपत्र क्रमांक, जर आपलं लग्न झालं असेल तर पती किंवा पत्नीचं नाव व त्यांचं मतदार ओळखपत्र क्रमांक आपल्याला ह्या चौथ्या जो बॉक्स याच्यामध्ये भरून घ्यायचंय. हा बॉक्स कंपल्सरी सर्वांना भरायचा आहे आणि इथे आपल्याला सध्याची माहिती टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात खाली आपली स्वतःची सही करायची आहे. इथे मतदाराच्या कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याची सही किंवा डाव्या अंगठ्याचा ठसा तारखेसह आपल्याला इथे इथे सही करायची आहे. त्याखाली आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे BLO यांची स्वाक्षरी येईल. BLO तुम्हाला हा फॉर्म देताना 2 प्रतींमध्ये देतील. तुम्ही दोन्ही प्रती भरून घ्यायच्या आहेत व एक प्रत BLOनी सही केल्यानंतर तुमच्याजवळ पुरावा म्हणून ठेवायची आहे. अशा प्रकारे हा अतिशय सोपा फॉर्म आहे आणि आपल्याला जर आपलं नाव मतदार यादीमध्ये कंटिन्यू ठेवायचं असेल तर हा फॉर्म भरणं खूपच गरजेचं आहे. अशा प्रकारे हा फॉर्म भरला जाऊ शकतो. धन्यवाद.